अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संदीपजी हे सकाळपासून या ठिकाणी या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं आढावा घेत आहेत. तर वरिष्ठ उपाध्यक्ष खासदार कल्याणरावजी काळेसाहेब हे आज या सगळ्या प्रक्रियेमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्यानं सहभागी झालेले आहेत. त्यामुळे एकंदरीत आपण बघितलं की मागच्या 2 दिवसांमध्ये पुणे या ठिकाणी झालेली कार्यशाळा आणि कार्यशाळेच्या पाठोपाठ हा एकंदरीत संघटनात्मक कामाचा आढावा म्हणजे काँग्रेसचा झंझावात असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एनएसआय यांनी वोट चोरीच्या अनुषंगाने आपले धरणे जे आहेत निदर्शनं जे केलेले आहेत. अनुसूचित जातीचा विभाग देखील आपले निदर्शनं करणारच आहेत. मात्र या सर्वांमध्ये जे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं राजकारण चाललंय, मतांची चोरी कशी झाली हे आपण एकीकडे बघितलंय आणि या मतांच्या चोरीवरचं लक्ष इतरत्र वळवण्याकरता तद्वतच महाराष्ट्र सरकारचा जो गलथान कारभार आहे, जो भ्रष्टाचार आहे, जो दिवाळखोरीकडे चाललेली वाटचाल आहे, जी सरकारमध्ये चालू असणारी जे टोळी युद्ध आहे, गँगवॉर आहे, याकडे कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणून कुठेतरी बाहेरचे लोक आणून कबुतराच्या अनुषंगानं कबुतरबाजी जी आहे ही देखील भारतीय जनता पार्टी ही कुठेतरी करत आहे. 2 जातींमध्ये तेढ निर्माण करणे, 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हा तर नित्य नियमाचा भारतीय जनता पक्षाचा धंदा होऊन बसला आहे. आणि या धंद्याच्या अनुषंगानं एक बाब अजून मला महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की पहिले विलासरावजी देशमुख साहेबांनी दंगा काबू पथक हे जिल्ह्यात स्थापन केले होते की ताबडतोब लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती जी आहे ती सांभाळण्याच्या अनुषंगाने ते पथक त्या ठिकाणी तातडीने जायचं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात आता त्याच्या उलटा आता एक विभाग स्थापन केला आहे आणि त्या विभागाचं नाव आहे दंगाखोर पथक. हे दंगाखोर पथक नाशिकला जातंय, दंगाखोर पथक नागपूरला जातंय, दंगाखोर पथक जे आहेत हे पुण्याला जातं आणि त्या ठिकाणी जाऊन दंगा करणारं आता हे मुंबईत येऊन देखील यांच्या नाकावर टिचून हे मुंबईत देखील आता या कबुतरबाजीच्या अनुषंगानं कुठेतरी निदर्शनही करत आहेत. हा दुसरा तिसरा काही नाही, हा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि हा भाजपचा जो कबुतर जिहाद जो आहे हा आता पुरता महाराष्ट्रातल्या लोकांनी हा ओळखलाय आणि हा ओळखल्यासोबतच कबुतरांच्या अनुषंगानं जी महाराष्ट्राची आमची काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे, प्राण्यांच्या बद्दलचा कायदा हा मनमोहन सिंग साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये तयार झाला होता हे देखील सविनय मी आपल्या सगळ्यांच्या ध्यानात आणून देऊ इच्छितो. आणि त्या अनुषंगानं प्रत्येक मुक्या प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार कायद्याला मान्य आहे, काँग्रेसला मान्य आहे, संविधानाला मान्य आहे. मात्र यासोबतच जे मनुष्य आहे त्या मानवासांना परिसरात राहणाऱ्या माणसालाही जगण्याचा अधिकार आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कबुतरांच्या विष्ठेपासून पंखापासून फुफ्फुस निकामी होण्याचा फार मोठा धोका असतो. नवे तर अनेकांचे फुफ्फुस निकामी झालेले आहेत. माझा वर्गमित्र, माझा जवळचा मित्र, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार सारख्याही एका साहित्यिकाचाही मृत्यू हा या कबुतराच्या विष्ठेपासून त्याच्या फुफ्फुस निकामी होण्यापर्यंत मजल गाठल्यामुळे मृत्यू झालेला होता. त्यामुळे अशाही सगळ्या माणसांना जिवंत जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या सरकारने या कबुतरांच्या विषयाच्या अनुषंगानं तणाव निर्माण करून कबुतर जिहादला खतपाणी न घालता यांनी लोढाजींचं एक टावर घ्यावं आणि लोढाजींनी एक टावर द्यावं की ते कबुतर टावर म्हणून लोढा कबुतर असं टावर एक उभं करावं आणि त्याच्यामध्ये छान पार्किंग आणि लोक येतात आहे, कबुतरांना दाणे टाकतात आहे, कबुतरांसाठी दवाखाना आहे, अशा प्रकारचं एखादा त्यांच्या ज्या टावर आहे त्यामध्ये कबुतर टावर म्हणून त्यांनी उघडून द्यावं ही देखील आमची मागणी आहे. तर देवेंद्र फडणवीसांना त्यांचा अर्ध्यापेक्षा अधिक मुंबई ही आता त्यांनी अडाणीच्या घशात घातली आहे. धारावी घातली, अजून काय गोरेगावचं घातलं, अजून कुठं काय MSRDची जागा दिली. आता त्यांनाही सांगावं की यातला एक कबुतरांसाठी त्यांना जीविताचा जो अधिकार आहे त्या अनुषंगानं न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर
आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर दंगे न करता देवेंद्र फडणवीसांनी किंवा तेढ न निर्माण करता आता त्या जागेवरही देखील या कबुतरांच्या जीविताच्या अनुषंगानं त्या ठिकाणी देखील व्यवस्था करावी आणि ही सर्व व्यवस्था करत असतानाच जो वेगवेगळ्या समाजांना याच्यात पुढे केला जातोय, मात्र यात कोणताही समाज नाही. जैन समाजामध्ये महावीरांसारखे एवढं श्रेष्ठ तत्वज्ञान सांगणाऱ्या एका संतांनी जो संदेश दिला आहे तो कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आत्मसात करावा वाटतो. नवे तर मी सर्वोदयी कार्यकर्ता आहे. सर्वोदय नावाचा जो शब्द आहे हाही जैन धर्मातून आलेला आहे आणि त्याची गांधींनी ही त्याची आणि काँग्रेसची सांगड ही घातलेली आहे. त्यामुळे विनय आहे, विनम्रता आहे, विवेक हा महावीरांनी जो सांगितलेला आहे त्याचा पालन हे आज रोजी होत असताना आढळून येत नाही आणि या सर्वापासून शासनाने जरूर धडा घ्यावा ही देखील एक आमची अपेक्षा आहे. त्यानंतर 15 ऑगस्टच्या दिवशी कोणी काय खावं हा एक नवीन फतवा हा महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे आणि हा फतवा म्हणजे काय तर आम्ही अनेक दिवसांपासून आपल्याला सांगतोय आणि विशेष करून मराठी भाषेची गळचिपी होत असताना हा मुद्दा आवर्जून आम्ही मांडलेला आहे की या महाराष्ट्रात आणि या देशात नुसतं वन नेशन वन इलेक्शन नाही तर सगळ्या माणसांनी एकसारखा विचार करावा म्हणून माणसाच्या मेंदूला गुलाम करण्याची एक कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हे आता कुठेतरी काढण्यात आलेलं आहे आणि त्यांनी 15 ऑगस्टच्या निमित्तानं पुन्हा एकदा वादग्रस्त फतवा काढून जो कुठेही तांत्रिक दृष्टिकोनातून किंवा परंपरेच्या अनुषंगानं कुठे नाही, राष्ट्रीय सण आहे त्या दिवशी सगळेजण लवकर उठतात, पांढरे कपडे घालतात, झेंडा वंदन करतात, अनेकांच्या घरात गोडधोड होतं आणि जो आपला राष्ट्रीय सण आहे आणि या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा कोण कोण कसे आपल्यावर अन्याय अत्याचार केला, स्वातंत्र्याच्या लढाईत कोण कोण सहभागी होतं, स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय असून इंग्रजांना मदत कोणी केली, या सगळ्या गोष्टींची आठवण आपसूक येते. आणि या निमित्तानं वाद निर्माण करण्याचं भारतीय जनता पक्षाचं कारणही असं आहे की भारतीय जनता पार्टीचा पूर्वाश्रमीचा जनसंघ असेल, अजून काय त्यांचं जे असेल, यातल्या कोणत्याही माणसांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेला नाही. आणि एवढंच नाही तर इंग्रजांच्या सोबत हातमिळवणी करणाराही वर्ग होता, इंग्रजांकडून पेन्शन घेणाराही वर्ग होता आणि इंग्रजांना मदत करणारा जो वर्ग होता आणि स्वातंत्र्य लढ्यात भाजपचा नसलेला सहभाग हा लपवण्याच्या अनुषंगानं हा एक वादग्रस्त निर्णय त्यांनी काढलेला आहे. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन पुरतं नाही तर एकच नेता आणि त्याच नेत्याचं ऐकायचं, तसाच विचार करायचा, एकच ड्रेस घालायचा, एकच फान ठेवायचं, एकच भाषा ठेवायची, बाकी सगळं नष्ट करायचं. विविधता में एकता ही भारत की विशेषता हा जो मूलमंत्र जो भारताचा आहे या विरोधात भारतीय जनता पक्षाने उचललेलं हे एक पाऊल आहे. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी अरे तुम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी करता, तुम्ही आत्ता कुठेतरी तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झेंडावंदन करायला लागले. तुमचा आणि तिरंग्या झेंडाचा संबंध काय? तुम्ही तर 15 ऑगस्टच्या दिवशी घरात भिळत लपून राहणारी जमात तुमची आहे. तुम्ही या इंग्रजांना मदत करणारे तुमची अवलाद आहे. आणि अशा प्रसंगाच्या निमित्तानं अशा प्रकारचे वाद आणि अशा प्रकारचा नसता खटाटोप करणं हे अशोभनीय आहे. हे कुठल्याही राष्ट्रधर्माला, कुठल्याही नैतिक धर्माला अशोभनीय आहे. त्यामुळे या संदर्भात आमच्या स्पष्ट स्वरूपाची भूमिका सदर प्रकारची आहे. मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जे अध्यक्ष आहे त्यांनाही या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं. त्याच्यानंतर त्यांना निवेदन करतो. नमस्कार साथियों, आज हमारी महाराष्ट्र प्रदेश की एससी डिपार्टमेंट की मीटिंग है और उस मीटिंग के माध्यम से हम महाराष्ट्र एससी डिपार्टमेंट के माध्यम से पूरे महाराष्ट्र के गांव-गांव तक फुले साहू अम्बेडकर की सामाजिक न्याय की जो अवधारणा थी उसको गांव-गांव तक हमारी टीम के लोग लेके जाएंगे. और साथ ही साथ जो वोट की चोरी के खिलाफ आदरणीय राहुल गांधी जी ने जो एक आंदोलन की शुरुआत की है और 17 तारीख से वोट चोरी के खिलाफ बिहार में यात्रा भी शुरू हो रही है, तो हमारा डिपार्टमेंट पूरे देश के अंदर एससी डिपार्टमेंट वोट चोरी के खिलाफ आंदोलन करेगा. और साथ ही साथ सबसे ज्यादा दुख की बात यह है
कि एक तरफ 5 साल में 2019 से 2024 के लोकसभा चुनाव तक 5 साल में केवल 32 लाख नए वोट बने, लेकिन महाराष्ट्र के अंदर 32 लाख 5 साल में बने और उसके बाद 5 महीने के अंदर लोकसभा चुनाव से और मध्य महाराष्ट्र के स्टेट के असेंबली के चुनाव तक लगभग 42 लाख वोटर और बन गए। ये 42 लाख वोटर कौन थे, कहां से आए? क्योंकि जहां 5 साल में केवल 32 लाख वोट बनते हैं और 5 महीने के अंदर 42 लाख वोटर कहां से बनते हैं, इसका जवाब आज तक इलेक्शन कमीशन ने नहीं दिया। जो डिजिटल डाटा मांगा था, वीडियो फुटेज मांगी थी, उसको भी देने से इनकार कर दिया और साथ में उसका कानून बदल दिया। और हम देख रहे हैं कि इलेक्शन से पहले लगभग 1 महीना पहले इलेक्शन कमीशन एक डाटा जारी करता है कि ये टोटल वोटर इस प्रदेश में ये हैं और लोग अपना वोट मान लेते हैं हमारा वोट है। लेकिन जब चुनाव के टाइम पे जाते हैं उससे पहले एक वोटर लिस्ट दी जाती है अधिकारियों को, जो रिटर्निंग ऑफिसर वगैरह होते हैं। उसमें एक व्यक्ति वोट डालने जाता तो देखता उसका नाम ही नहीं है वोटर लिस्ट में, तो उसका नाम चला कहां जाता है? कोई भी आदमी आप देखोगे जिसको वहां जाने के बाद अपना वोट लिस्ट में नजर नहीं आता, जबकि 1 महीने पहले लिस्ट में था। और वो किससे बात करे? रिटर्निंग ऑफिसर उनसे बात नहीं करता, पुलिस वाले उसको बाहर निकाल देते हैं। हर आदमी लड़ नहीं सकता कि भाई मेरा वोट कहां गया, मैं उसके लिए लड़ूं, जबकि पीपल्स ऑफ रिप्रेजेंटेशन एक्ट के अंदर ये प्रोविजन है, बाकायदा कानूनी प्रोविजन है कि किसी का भी अगर वोट कटता है तो इलेक्शन कमीशन की जिम्मेदारी है रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट से उसको उसके घर पे चिट्ठी भेज के सूचित करे कि भाई आपका वोट काटा जा रहा है, चूंकि आप अवेलेबल नहीं थे। अगर आपको कुछ कहना है, आपको कुछ बताना है तो आप आके बताएं। लेकिन इलेक्शन कमीशन किसी को रजिस्टर्ड पोस्ट से कोई सूचना नहीं देता। और बड़े पैमाने पे जो वोट कटती हैं, स्पेशली जो अनुसूचित जाति जनजाति की बस्तियां हैं, अति पिछड़े वर्ग की बस्तियां हैं, माइनॉरिटी की जो बस्तियां कॉलोनियां हैं, वहां बहुत बड़े पैमाने पे वोट कटती है। तो ये एक वोट चोरी के माध्यम से जो चुनाव जीतने की प्रक्रिया भारतीय जनता पार्टी ने चालू की है, और उसमें इलेक्शन कमीशन जिसको जिम्मेदारी भारत के संविधान ने दी है फ्री, फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव कराने की, तो भारत का चुनाव आयोग पूरी तरह उसमें विफल हुआ है और संविधान की दी गई पावर का मिसयूज कर रहा है। और किसी को भी वोट काटने से पहले उसको रजिस्टर्ड पोस्ट से सूचना भी नहीं देता, और जिसकी वोट कट जाती है उसकी कोई सुनवाई भी नहीं होती। तो इसके खिलाफ, इस वोट चोरी के खिलाफ एक बड़े जन आंदोलन की जरूरत है, जिसको ऑल इंडिया कांग्रेस कमेटी शेड्यूल कास्ट डिपार्टमेंट के माध्यम से हम लोग अपने हर प्रदेश को, मैंने आज चिट्ठी भेजी है कि आप अपने हर प्रदेश में वोट के प्रति लोगों को जागरूक करने का अभियान और साथ ही साथ वोट चोरी के खिलाफ आंदोलन आप लोग अपने अपने प्रदेश में करेंगे। उसी के तहत आज एससी डिपार्टमेंट की महाराष्ट्र की आज मीटिंग है, जिसमें हम आगे की पूरी गाइडलाइन यहां अपने एससी डिपार्टमेंट को देंगे। थैंक यू। सत्ता सोडवत नाही आणि त्यांचा राजीनामा घेत असतानाच आम्ही संतोष देशमुख यांच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून राजीनामा मागत होतो। मात्र संतोष देशमुखच्या हत्येचे फोटो लीक झाल्यानंतर त्यांनी दिलेला राजीनामा आहे आणि कदाचित त्यांना राजीनामा घेत असताना सांगितलं की काही दिवस राजीनामा द्या, मग पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ। कदाचित असं काही त्यांना आश्वासन मिळालं असेल म्हणून ते बंगला सोडत नसतील। त्यांनी जे काही आता अनुदानाच्या अनुषंगानं घोषणा केलेली ती पूर्ण करावी। लाडक्या बहिणीला जसं फसवलं तसं गणपती मंडळांना फसवू नये ही अपेक्षा। अध्यक्ष जी, मटन पर पाबंदी लगाई गई है 15 अगस्त के दिन, कांग्रेस पार्टी की क्या भूमिका है इसमें? कांग्रेस पार्टी की कोई भूमिका रहने की आवश्यकता ही नहीं। अभी ये सरकार ये बताए कि मटन कब खाना चाहिए और कब नहीं खाना चाहिए, कौन से वार को कितने बजकर कितने मिनट को खाना चाहिए, उसमें नमक कितना होना चाहिए, उसमें मिर्च कितना होना चाहिए, इस पर भी यह सरकार अभी लोगों को मार्गदर्शन करे। जो बेहुदा नाम का जो शब्द है
उसका लगातार इस्तेमाल ये सरकार किए जा रही है। किसने क्या खाना चाहिए, किसने क्या पहनना चाहिए, किसने क्या विचार करना चाहिए, किसने किसके साथ शादी करना चाहिए, किसने कितने बजे सोना चाहिए, किसने कितने बजे उठना चाहिए, किसने कहाँ आउट करना चाहिए, ये सारा जो है उनको कंट्रोल करना है। और इस देश में एक तानाशाही लाने की तरफ ये उनका सफर है। उनका भारतीय जनता पार्टी का और 15 अगस्त का तो वैसे कोई ताल्लुक है ही नहीं, क्योंकि 15 अगस्त के दिन स्वतंत्र संग्राम सेनानियों की शहादत याद आती है। जो शोषण की पीड़ित जो व्यवस्था थी, जो कुल फिरकापरस्त व्यवस्था जो थी, उससे हम कैसे मुक्त हुए, ये याद करने का दिन ये 15 अगस्त होता है, आजादी का दिन होता है। मगर जब देश आजाद हो रहा था तो भारतीय जनता पार्टी के जो पूर्वज थे, चाहे वो जनसंघ के और कुछ अलाना फलाना हो, ये अंग्रेजों के साथ बैठे हुए थे। इनका कोई स्वतंत्र संग्राम से लेना देना नहीं था। और स्वतंत्र दिन के अवसर पर इस विषय की बड़ी चर्चा होती है, तो उस चर्चा से बचने के लिए उन्होंने इस प्रकार से बेहुदा फैसला लिया है। इसके अलावा कबूतरों पर पाबंदी लगी हुई है। जैन समाज का कहना है कि इजाजत दी जाए, वहीं मराठी एकीकरण समिति कह रही कि इस तरह से कोई एक समाज को प्राथमिकता न दी जाए, हमारे भी हेल्थ के बारे में विचार करते। भारतीय जनता पार्टी लगातार दो खेमे पैदा करने का काम कर रही है। मुंबई की हद तक की बात है, अभी कबूतर नॉन कबूतर, ये कबूतर आ है तो कबूतर जा है, ऐसे दो गुट जो है ये भारतीय जनता पार्टी ने फिलहाल बनाए हैं। इसके पहले उन्होंने अनावश्यक स्वरूप में मराठी और हिंदी का एक झमेला ये खड़ा किया था। उससे पहले मराठा वर्सेस ओबीसी का एक खड़ा किया था। और आए दिन भारत पाकिस्तान और हिंदू मुस्लिम करने में तो इनका हाथ खंडा है। ये लगातार जो है इस प्रकार से कोशिश करते हैं। अब इनके पास दंगा करो पथक है देवेंद्र फडणवीस जी के पास, और वहां हर जगह जाके दंगा करवाते हैं। उसी का ये लक्षण है। इसमें किसी समाज का कोई मतलब नहीं। कबूतरों को जीवित रहने का अधिकार हमारे संविधान ने दिया है। उसके साथ साथ हर आदमी को, हर इंसान को भी जिंदा रहने का अधिकार दिया है। जहां तमाम कबूतर खाने है, चाहे वो घरों में के आसपास हो, इलाके में हो या सार्वजनिक स्थल पे हो, वहां पर उनके कारण जो लंग्स है उसको वो बर्बाद हो जाते हैं, खराब हो जाते हैं, फेल हो जाते हैं, और उसके कारण बड़े संख्या में लोगों का वहां जान भी चली गई है। तो उनको भी जीवित रहने का अधिकार है। अब इसमें से हल निकालने का और कबूतरों की व्यवस्था दूसरी जगह करने का काम सरकार का है। इसमें जो लोढ़ा जी जो है वो आए दिन इसको लेके बात कर रहे हैं। उनकी तमाम बिल्डिंग है, उन्होंने ये कबूतरों के लिए, बेचारे कबूतरों के लिए एक लोढ़ा कबूतर प्लाजा, एक बिल्डिंग खोलकर कबूतरों को वहां आवागमन का और सब उनके खान पान का और उनके ट्रीटमेंट की सारी व्यवस्था करना चाहिए। तो दूसरी तरफ जो देवेंद्र फडणवीस जो है, उन्होंने बंबई की आधी जो जायदाद है वो अडानी को पहले दे चुके हैं। तो अडानी को जो दिया है उसमें से कुछ कबूतरों के लिए वहां व्यवस्था करके इसका हल निकालना चाहिए। मगर ये दो लोगों को, दो समुदाय को लड़वाने की हमेशा कोशिश करते हैं। महावीर ये बहुत बड़े भारत के एक धरोहर है। भगवान महावीर ने जो संदेश दिए हैं उसमें विवेक है, विनय है, शांति है, अहिंसा है, और इस सूत्र के साथ चलने वाला जो जैन धर्म है उसका हम उसका पूरे तरीके से सम्मान करते हैं। इतना ही नहीं तो महात्मा गांधी ने महावीर का जो सर्वोदय जो सूत्र है, उस सर्वोदय सूत्र की जो गांठ है वो कांग्रेस के साथ उसको जोड़ा है। तो उस सर्वोदय का पालन कांग्रेस पार्टी करती है, इसलिए वो वर्ग का भी आदर है। मगर इसमें कोई धर्म और जाति विशेष का नहीं, इसके पीछे सरकार का षड्यंत्र है। हे ध्वजारोहण कोणाच्या हातून तर खिरापत जे आहे हे नुकत्याच मुख्यमंत्र्यांनी वाटलेलं आहे। आणि हे सरकार किती निष्क्रिय आहे हे आपल्याला पालकमंत्री अजून नियुक्त झाले नाही। यांना 8-9 महिन्याचा एक वर्ष आता होतील, मात्र एका वर्षामध्ये पालकमंत्री पण जिल्ह्याला देऊ शकले नाही। इतकी लाचारी आहे। त्यामुळे मागच्या काळातच आपल्याला सांगितलं होतं की या स्वतंत्र महाराष्ट्रातल्या पहिले लाचार मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे। ते इतके लाचार आहेत की कोणाला मंत्रिमंडळातूनही काढू शकत नाही आणि
पालकमंत्र्याचाही निर्णय ते घेऊ शकत नाही. इतक्या लाचार मुख्यमंत्री असल्याचा पुरावा म्हणजे सदरू परिपत्रक आहे.